नमस्कार. मी गट नंबर 18चा एक मुक्काम कोंडिवडे, आंदरमावळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे या गटामध्ये उभा आहे. हा गट 1967 ते 2015 पर्यंत चंद्रकांत गुलाब ससाणे, त्यांचे वडील व आजोबा यांच्या नावे होता व ताबा व वहिवाट होती. 2015 नंतर सदर जमिनीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सौ राधाबाई किसन मोरे यांचे नाव दाखल झाले. त्यांनी सदर जमीन विपुल सुरेश मेहता, धर्मेन मुकुंदराय मेहता व राजुल मुकुंदराय मेहता यांना विकली. तदनंतर ही सर्व मेहता मंडळी या गटामध्ये ताबा घेण्यास आली. मी ताब्याला नकार दिल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले व पोलिसांना मी देखील सांगितले की या सर्व मेहता बंधूंना मी सांगू इच्छितो की तुम्हाला जर ताबा घ्यायचा असेल तर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा मनाई हुकुमाचा आदेश घेऊन येणे, तदनंतरच सदर गटामध्ये दाखल होणे. परंतु काही महिने लोटल्यानंतर मेहता बंधू वारंवार ताबा घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नुसते ते स्वतः प्रयत्न करत नाही तर त्यांच्यामार्फत गुंड प्रवृत्तीचे गुंड ताबा घेण्यासाठी पाठवले जातात. या जमिनीमध्ये चंद्रकांत गुलाब ससाणे यांच्या नावाचा नामफलक होता. परंतु काही गुंड प्रवृत्तीच्या गुंडांनी तो नामफलक 2 वेळा उपटून फेकून दिला. परंतु ज्यांनी उपटून फेकून दिला त्या व्यक्तींना चंद्रकांत गुलाब ससाणे व त्यांच्या इतर नातेवाईकांनी समक्ष पाहिले नाही. परंतु मला मेहता व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या गुंडांचाच दाट संशय आहे. कारण अशी नीच कृत्ये त्यांचीच माणसे करू शकतात. इतर कोणास याचे काही घेणं देणं नाही. तेव्हा सर्व मेहता बंधूंना व त्यांचे सहकारी, जे कोणी त्यांचे सहकारी असतील, त्यांना मी याद्वारे सांगू इच्छितो की गट नंबर 18चा आपण ताबा घेण्यास आलात किंवा लावलेला नामफलक उपटून फेकून दिला तर आम्ही समक्ष तुम्हास पाहिलेस तुमच्यावर अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 कलम 3(1)G किंवा कलम 3(1)Z नुसार पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. आणि कारण मी सुरुवातीला कायद्याच्या माध्यमातून न्याय मागेल. जर कायदा माझ्या विरोधात गेला तर मग दुसरा पर्याय शोधील, असे मी मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो. तेव्हा सर्वांनी माझ्या बोलण्याचा विचार करा आणि ह्यापुढे गट नंबर 18 मध्ये
येण्याच्या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाचा मनाई हुकमाचा आदेश घेऊन येणे, अशी आपणास चंद्रकांत गुलाब सासाने यांच्यातर्फे नम्र विनंती आहे.